नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तर या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग म्हणजेच SHVR म्हणजेच स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन हे सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांसाठी यामध्ये सहभाग घेणे आणि स्वयंमूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यातर्फे 22 ऑगस्ट 2025 रोजी पत्राद्वारे कळवण्यात आलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण SHVRची पार्श्वभूमी आणि SHVRचे प्रत्यक्ष आपण आपल्या शाळांची नोंदणी कशी पूर्ण करायची इथपर्यंतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या SHVRची पार्श्वभूमी बघताना आपल्याला 29 जुलै 2025 रोजी माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्यामार्फत नवी दिल्ली येथे या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. हा कार्यक्रम NEP म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजे NEPला 5 वर्षे पूर्ण होत आहेत. या धर्तीवर SHVR 2025 हा कार्यक्रम हा उपक्रम जो आहे तो लॉन्च करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण आपल्या शाळा ज्या आहेत त्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार SVP याच्यामध्ये बऱ्याचशा शाळांनी 2014 पासून सहभाग घेतलेला आहे. आपल्यापैकी बऱ्याचशा शाळांना या संदर्भात बक्षीससुद्धा मिळाले असतील आणि त्याच धर्तीवर हा SHVR कार्यक्रम असणार आहे. SVPचंच नाव बदलून SHVR असं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषासुद्धा थोडक्यात बदलण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा उपक्रम जो आहे तो महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये लागू असणार आहे आणि याचे बक्षीससुद्धा मिळणार आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला 6 घटक असणार आहेत आणि 6 घटकांमध्ये एकूण 60 प्रश्न असणार आहेत. या 60 प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या शाळेच्या अभिलेखानुसार द्यावी लागणार आहेत आणि जर आपला क्रमांक आला तर आपल्या शाळेची फेर तपासणी वरिष्ठ पातळीवरच्या समितीकडून होणार आहे. मित्रांनो, ह्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेची प्रगती नियमित आणि सुधार व शाश्वत विकास निरंतर करण्यासाठी हे स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन अतिशय महत्त्वाचं असणार आहे. याच्यामध्ये आपल्या शाळेला जे 6 घटक असणार आहे ते पाणी, शौचालय, साबणाने हात धुणे, कार्यकृती आणि देखभाल, वर्तन परिवर्तन आणि क्षमता सक्षमीकरण आणि 6वा मिशन लाईफ अंतर्गत पर्यावरणासाठी जीवनशैली उपक्रम असे एकूण 60 प्रश्न असणार आहे 6 घटकावर आणि त्या 60 प्रश्नांना 125 गुण असणार आहे. जर आपल्या शाळेला 90 ते 100% निकष पूर्ण केले असतील आपल्या शाळेने तर आपल्या शाळेला उत्कृष्ट असा शेरा देऊन 5 स्टार मिळणार आहेत. त्यानंतर 75 ते 89% 4 तारांकी म्हणजे 4 स्टार मिळणार आहे. त्यानंतर 51 ते 74साठी 3 स्टार, 35 ते 50साठी 2 स्टार आणि 35% कमी निकष पूर्ण करत असेल तर आपल्या शाळेला 1 स्टार मिळून आपली शाळेची प्रगती खराब आणि खूप सुधार करण्याची आवश्यकता असणार आहे. यामध्ये एका जिल्ह्यातून 8 शाळांची निवड होणार आहे, ज्यामध्ये ग्रामीणमधील 6 शाळा असतील आणि शहरी भागातील 2 शाळा असणार आहे. त्याचप्रमाणे राज्यस्तरावर 20 शाळांची निवड केली जाईल, ज्याच्यामध्ये 14 शाळा ग्रामीण भागातील आणि 6 शाळा शहरी भागातील असणार आहे. आणि राष्ट्रीय स्तरावर ज्या संपूर्ण देशामधून ज्या 200 शाळा निवडल्या जातील त्यांच्यापैकी 140 शाळा जागा असतील त्या ग्रामीण भागातून असतील आणि 60 शाळा शहरी भागातून असणार आहे. मित्रांनो, यामध्ये ग्रामीण भागाच्या शाळांचा खूप मोठा सहभाग असणे गरजेचं आहे आणि त्याचं आपल्याला इथे दिसून येत आहे. आपल्याला शाळांची ऑनलाईन SHVR पोर्टलवर अर्ज करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी आपल्याला 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर हा कालावधी देण्यात येणार आहे. मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आज 31 ऑगस्ट आहे तर 1 ऑगस्टपासून कसं सुरू झालं. तर मित्रांनो, 22 ऑगस्ट रोजी माननीय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत पत्र काढण्यात आलं आणि बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये 23-24 तारखेलाच या संदर्भात कार्यशाळा झाल्या असतील, परंतु बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये काल या संदर्भातल्या कार्यशाळा पूर्ण झालेल्या असल्यामुळे 30 सप्टेंबर 25पर्यंत आपल्याला आपल्या शाळांचं स्वयंमूल्यांकन पोर्टलवर करणे गरजेचं असणार आहे. मित्रांनो, आपलं जसं मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा सुंदर शाळा याचं ज्याप्रमाणे मूल्यांकन होतं त्याच थोड्याफार फरकाने आपल्याला हा उपक्रम असणार आहे. आता आपण मोबाईलद्वारे ॲप्लिकेशन घेऊन स्वच्छ एवं हरित विद्यालयाचं रेटिंग SHVRचं आपण आपल्या शाळेवरची नोंदणी कशी करायची हे बघूया. सर्वप्रथम मी प्ले स्टोअरवर जातो आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर आपल्याला इथे SHVR असं टाईप करायचं आहे. मित्रांनो, इथे SHVR असं टाईप केल्यानंतर SHVR आणि खाली NCERT म्हणजे NCERTचं ते ॲप्लिकेशन आहे असं जिथे येईल त्यावेळेस आपल्याला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. आता SHVR मी इथे इन्स्टॉल करत आहे. इथे बघा
उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल असा लोगो आहे SHVRचा आणि हे NCERTचं ॲप्लिकेशन आहे, हे आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करूया. ओपन केल्यानंतर आपल्याला इथे बघा असा इंटरफेस बघायला मिळतो, स्वच्छ एवं हरित विद्यालय. आपल्याला भाषा निवडायची आहे, तुमच्या आवडीची भाषा हिंदी असेल किंवा इंग्रजी तुम्ही निवडू शकता. आपण इंग्लिश निवडूया आणि कंटिन्यू करूया. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे या सर्व गोष्टी ज्या आहे ते वाचून घ्यायच्या आहे. नेक्स्ट करत राहावा. त्यानंतर तुम्ही कोणत्या रोल आहे, एकतर ऑथराइज इव्हॅल्युएटर म्हणजे जे मूल्यांकन करणार आहेत ते आहेत की शाळा. आपण शाळेची नोंदणी करतोय. त्यानंतर आपल्याला इथे परमिशन द्यावं लागणार आहे. परमिशन दिल्यानंतर कंटिन्यू करा आणि परमिशन दिल्यानंतर आपल्याला साइन इन करण्यासाठी पेज उपलब्ध होत आहे. मित्रांनो, जर आपण पहिल्यांदाच यामध्ये लॉग इन करत आहोत तर आपल्याकडे UDIS आहे, परंतु पासवर्ड तयार केलेला नाही. तर आपल्याला पहिल्यांदा तुम्ही साइन इन विथ OTP करू शकता किंवा आपल्याला साइन अप करण्यासाठी इथे एक टॅब उपलब्ध आहे. आपण सर्वप्रथम साइन अप करत आहोत. साइन अप करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शाळेचा UDIS क्रमांक इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली दिलेला कॅपचा जो आहे तो इथे टाकून आपण इथे कंटिन्यू करणार आहे. आता इथे कॅपचा टाकून झाला आहे, कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा UDIS आणि आपल्या UDISवर जो नोंदणी केलेला मुख्याध्यापकांचा फोन नंबर असेल तो फोन नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. फोन नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यू करायचं आहे. मित्रांनो, UDISवर जो क्रमांक असेल तोच इथे टाकावा लागणार आहे, त्याशिवाय OTP येणार नाही. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला त्या क्रमांकावर OTP जाणार आहे. आता इथे तो क्रमांक कसा ओळखायचा, तर इथे खाली दिलेले कंटिन्यूच्या वर बघा 3 अंक दिलेले असतात शेवटचे मोबाईलचे. त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की तो मोबाईल नंबर कोणता आहे. आता तो मोबाईलचा OTP आपण टाकलेला आहे. कंटिन्यू करूया. कंटिन्यू केल्यानंतर हे साइनअपच्या 5 स्टेप आहे, त्याच्यापैकी 3री स्टेप पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला OTPसुद्धा व्हेरीफाय झालेला आहे आणि आता आपण 4थ्या स्टेपवर आलेला आहे. इथे आपल्याला आपल्या शाळा जी आहे ती कन्फर्म करायची असते. आपल्या शाळेचं नाव, मुख्याध्यापकांचं नाव, UDIS क्रमांक, मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक, या सर्व गोष्टी आपल्याला ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या चेक करायच्या आहेत. त्यानंतर प्लीज फिल द फॉलोइंग डिटेल टू प्रोसीड. इथे आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची, एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ही सर्व माहिती चेक करून झाल्यानंतर आपण प्रश्न बघून घ्या. वेदर स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज. आता तुमची शाळा जी आहे ती 2 देशांच्या बॉर्डरवर आहे का, तर आपलं महाराष्ट्र राज्य ते आहे ते 2 देशांच्या बॉर्डरवर नसल्यामुळे आपण इथे नो करणार आहे. डिजिग्नेशन ऑफ रिस्पॉन्डंट म्हणजे मुख्याध्यापक जे आहे ते इन्चार्ज आहे का, स्वतः हेडमास्तर आहेत की शिक्षक आहेत की अदर स्टाफ ऑफ द स्कूल आहे, तर आपण इन्चार्ज शिक्षक आहेत. आमची छोटी शाळा आहे, इथे मुख्याध्यापक पद मंजूर नाही. युजेस ऑफ स्कूल प्रिमायसेस, आपण शाळेचा वापर कसा करतो, तर आपली सिंगल शिफ्टमध्ये आहे. तर शहरी भागातल्या शाळांमध्ये इथे डबल शिफ्ट वगैरे येऊ शकते. तुमच्या शाळेला जे लागू असेल ते निवडा आणि ते प्लीज ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशनसाठी टिक मार्क करा आणि याला ॲग्री करा. टर्म अँड कंडिशनला आपल्याला ॲग्री करावं लागणार आहे. आता याला ॲग्री करूया, टिक मार्क करूया आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड करूया. आता इथे आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. इथे एक पासवर्डचा नमुना दाखवतो मी तुम्हाला. समजा तुम्ही इथे sandeep@123 अशा प्रकारचा पासवर्ड इथे सहजगत्या करू शकता. आता मी हा पासवर्ड टाकत नाही आहे, तर तुम्हाला जो आवडेल तो पासवर्ड इथे टाकून घ्या आणि तोच पासवर्ड इथे कन्फर्म पासवर्डमध्ये करा आणि दोन्ही पासवर्ड सेम असणं गरजेचं आहे. पासवर्ड कसा तयार करायचा खाली दिलेलं आहे. 8 कॅरेक्टर असणं गरजेचं आहे. त्यानंतर पासवर्ड आपला खाली तयार केल्यानंतर साइनअपवर क्लिक करूया आणि आपली ही साइनअपची शेवटची स्टेप जी असणार आहे पासवर्ड तयार करण्याची ती पूर्ण होणार आहे. इथे बघा साइनअप कंप्लीटेड, तुमचा पासवर्ड सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे. याला ओके केल्यानंतर आपण आता पुढे जाणार आहे. आता आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होण्यासाठी थोडीशीच वेळ राहिलेला आहे. इथे आपल्याला 3 स्टेपमध्ये आपलं प्रोफाईल पूर्ण करावं लागणार आहे. तुमच्या शाळेमध्ये मुलं आणि मुलींची संख्या लिहायची आहे. इथे शाळेची प्राथमिक माहिती देताना इथे मुलांची संख्या, मुलींची संख्या, त्यानंतर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स जर असेल तुमच्या शाळेत अपंग दिव्यांग विद्यार्थी तर त्यांची माहिती लिहायची. तुमच्या शाळेतील स्टाफ पुरुष किती महिला किती तो लिहायचा आहे. टोटल नंबर ऑफ वॉटर पॉईंट नळांची किंवा वॉटर पॉईंटची संख्या लिहायची आहे. शाळेत मुलांसाठी किती टॉयलेट आहे, मुलींसाठी किती टॉयलेट आहे, मुलांसाठी किती युरिनल्स आहेत मुताऱ्या, मुलांसाठी किती आहेत ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर
म्हणजे जे पाणी आहे, वेस्ट वॉटर आहे, ते पाण्याची विल्हेवाट व्यवस्थितरित्या लावली जाते का? तर आम्ही हे जे पाणी आहे, सांडपाणी आहे, ते किचनमध्ये सोडतो. तर तुम्हाला ह्या 5 पैकी जो पर्याय असेल तुमच्या शाळेमध्ये लागू, तो तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर, म्हणजे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का? तर सेम तशाच प्रकारचे आपल्याला हँडवॉश स्टेशनचं सुद्धा करता येते का? ते पण आम्ही किचनमध्ये पाणी सोडतो. तुमचं ड्रेनेजमध्ये वगैरे काही सोडत असाल तर तो पर्याय ते तुम्हाला निवडावा लागणार आहे. त्यानंतर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. प्रोफाईलमधील दुसरा टप्पा आहे. याच्यामध्ये आपल्याला तुम्ही कधी SVP म्हणजे स्वच्छ विद्यालय पुरस्कार कधी मिळाला आहे का तुमच्या शाळेला? 2016 पासून 2021-22 पर्यंतच्या कधी मिळाला असेल तर यस करा, नसेल तर नो करा. जर तुमच्या शाळेला हा पुरस्कार मिळाला असेल आणि तुम्ही यस केलं तर तुम्हाला कोणत्या वर्षी तो पुरस्कार मिळाला या सर्व प्रश्नांची उत्तर द्यावी लागेल. समजा तुमच्या शाळेला स्वच्छ विद्यालय पुरस्कार 16-17 मिळाला असेल तर तो कोणत्या स्तरावर, डिस्ट्रिक्ट, राज्य का राष्ट्रीय स्तरावर मिळाला, त्याचे उत्तर तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. जर डिस्ट्रिक्ट स्तरावर असेल तर स्टेटवर मिळाला का, यस नो. जर स्टेटवर मिळाला असेल तर नॅशनलवर मिळाला, यस नो. ह्या अशा पद्धतीने तुम्ही ज्या साली तुम्हाला पुरस्कार मिळाला असेल ते साल निवडायचं आहे आणि ज्या स्तरावर पुरस्कार मिळालेला असेल तो स्तर निवडायचा आहे. आता आम्हाला मिळालेला नाही, नो करूया आणि सेव्ह अँड नेक्स्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इथे 2 प्रश्नांची उत्तर द्यायची आहे आणि आपलं प्रोफाईल जे आहे ते सबमिट होणार आहे. तुमच्या शाळेमध्ये स्कूल डेव्हलप अँड इम्प्लिमेंटेड अ स्वच्छ ॲक्शन प्लॅन SAP आहे का? तर याचं उत्तर यस द्यायचं आहे, कारण आपण शाळेमध्ये स्वच्छतेविषयीच्या बऱ्याचशा गोष्टी करतच असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, द स्कूल अवेअर ऑफ द रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOPs फॉर सस्टेनिंग वॉटर, सॅनिटेशन अँड हायजीन इन स्कूल. आपण शाळेमध्ये स्वच्छता वगैरे बाळगतो का? या संदर्भातले हे उत्तर द्यायचं आहे. हे दोन्ही प्रश्नाचं उत्तर यस करून आपल्याला सबमिट करायचं आहे आणि आता आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपण ओके करूया आणि आता आपण आपलं जे आहे SHVRचं जे ॲप्लिकेशन आहे त्याचं होम पेजवर आलेलं आहे. तुमच्या शाळेचं नाव UDICE येईल इथे आणि तिथे आपल्याला 6 क्षेत्र दिसत आहेत. थोडक्यात 6 क्षेत्र आहेत. समजा पहिलं क्षेत्र आहे वॉटर म्हणजे पाणी. पाण्यामध्ये आपल्याला 9 प्रश्न असणार आहे. टॉयलेटमध्ये 9च्या पुढं 10 प्रश्न असणार आहे. त्यानंतर साबणाने हात धुता का, त्याला 6 प्रश्न. त्यानंतर मेंटेनन्ससाठी 13 प्रश्न. त्याच्यानंतर वर्तवणूकसाठी 8 प्रश्न आणि मिशन लाईफ अंतर्गत 2 प्रश्न असणार आहे. आता थोडक्यात आपण ओपन करूया. इथे तुम्हाला दिसत असेल की तुम्हाला जर काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही इथे हेल्पवर क्लिक करून या प्रश्नाविषयीची मदत मागू शकता किंवा हा प्रश्न डायरेक्ट कॉपी करा आणि ह्या प्रश्नाचं तुम्ही भाषांतर मराठीत करून त्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रश्न कसे भरायचे, फोटो कसे अपलोड करायचे या सर्व गोष्टी बघणार आहोत. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.